वारंवार पाण्याच्या विषयावर बोललोय. विलासपूर गोळीबारला पाण्याची टंचाई झालेली आहे. पाण्याची टंचाई नसून अधिकाऱ्याची, कर्मचारी वर्गाची आणि त्यांच्यात समन्वय नाही, त्यांच्यात एकमेकांना कॉर्डिनेट नाही आणि लाईटचं समस्या सांगतात, खाली पंपाचा समस्या सांगतात, टाक्या भरत नाहीत. हे सगळं नेहमीप्रमाणे गोल गोल बोलायचं काम आहे. महाराज साहेबांना त्यांना सूचना दिली की 36 कोटी रुपयाची स्कीम महाराज साहेबांना आणली, चांगल्या पद्धतीने काम चालू केलं. पण काम चालू असताना आज 36 कोटीची स्कीम चालू होऊन 2-3 वर्ष झाले. त्या स्कीमला अजून कशात काय चालू करायची सुविधा नाही केली. मला एवढंच सांगितलंय, मागे मी विचार दिला, 100% सांगतो, ज्या 2-4 दिवसात पाणी आमच्याकडे सुरळीत आलं नाही तर मी पाणी पुरवठ्याच्या ऑफिसला कुलूप लावणार म्हणजे लावणार. मला काही करायला लागलं, माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांसाठी काही करायला लागलं मी करणार आहे. नेहमीप्रमाणे महाराज साहेबांना त्यांना सूचना दिल्या, पाण्याची नवीन 36 कोटी रुपयाची स्कीम चालू व्हायला पाहिजे. हे टोलवाटोली करतात, ह्याचं त्याला सांगतात, त्याचं याला सांगतात. त्यांच्याकडं वॉल बदलायला वेळ नाही, त्यांच्याकडं पाणी लिकेज होतं ते काढायला वेळ नाही. फक्त गोड बोलणे, मीटिंग लावणे, मीटिंग झाली की परत दुसऱ्या दिवशी सगळं आहे असं होतं. मीटिंग अध्यक्षांना लावली, नगराध्यक्षानं, उपनगराध्यक्षानं, महाराज साहेबांना लागली. पण पाणी पुरवठ्याचे अधिकारी कुठली गोष्ट आपल्या मनानं करतात, त्यांच्यात कॉर्डिनेशन नाही, टाक्या भरत नाहीत. कारण सांगायचं, लाईट गेली तर पंपिंग नाही. एक पाऊस झाला की 2-2, 3-3 दिवस लोकांना पाणी नाही. उन्हाळ्या काळात पाणी लोकांना मिळत नाही. तर माझी कळकळीची त्यांना विनंती, मी 2-4 दिवसात या पाणी पुरवठ्याच्या ऑफिसला कुलूप लावणार. तुम्ही सुरळीत नाही केलं तर 100% मी कुलूप लावणारे. माझ्या लोकांसाठी मला काही करायला लागलं तरी मी करणार.